दिवसभरातला दुसरा मुद्दा तर पुण्याच्या बोपोडी परिसरामधील जमीन घोटाळ्यानं राजकारणामध्ये मोठी खळबळ माजवली आहे। या प्रकरणी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय आणि यामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले, बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे, जमीन विक्रेती शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचा समावेश आहे। आरोप असा आहे की राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या 5.5 हेक्टर सरकारी जमिनीवरती बनावट कागदपत्रांच्या आधारे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले। त्यांनी सांगितलंय की ही जमीन पेशवे काळातली असून 1883 मध्ये ती सरकारकडे जमा झाली, मात्र काहींनी बनावट कागदपत्र तयार करून मालकी दाखवली आणि 2014 मध्ये TDR साठी अर्जही केला। त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याला विरोध केलेला होता असंही खडसेंनी सांगितलंय। दरम्यान हेमंत गावंडे आणि शीतल तेजवानी यांनी विध्वंस यांच्या नावावरती पॉवर ऑफ अटॉर्नी तयार करून जमिनीवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला। तहसीलदार येवले यांनी पदाचा गैरवापर करून या सर्वांना मदत केल्याचा त्यांचा आरोप आहे। खडसे म्हणाले की या घोटाळ्यामागे मोठे आर्थिक व्यवहार झालेले असून 300 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीशिवाय असा व्यवहार होऊ शकत नाही। त्यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीलाही या प्रकरणामध्ये जबाबदार ठरवत चौकशीची मागणी केली आहे। तहसीलदाराला अटक करून नार्को टेस्ट घ्यावी आणि या गैरव्यवहारामागील राजकीय हात शोधावा असं आवाहनही खडसेंनी देवेंद्र फडणवीसांना केलेलं आहे। 2015 मध्ये त्यांच्या तक्रारीवरती कठोर कारवाई झाली असती तर आज हा घोटाळा पुन्हा घडला नसता असा दावाही खुद्द एकनाथ खडसेंनी केलेला आहे। आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्याबरोबर शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। एकनाथजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आजची खरं तर पत्रकार परिषद सगळ्यांनी पाहिली, मात्र राज्याच्या राजकारणामध्ये इतके जमीन घोटाळे येत असल्याचं का पाहायला मिळतंय? कुणाचा नेमका वरदहस्त आहे? तुमच्या प्रकरणामध्ये तातडीनं राजीनाम्याची मागणी झाली, आता राजीनामा कोणी द्यायला हवाय? नाही, या ठिकाणी जसे जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये माझ्यावर आक्षेप आहे हेमंत गावंडेंनी घेतले। बरं, वास्तविक हेमंत गावंडेंनी घेतलेल्या आक्षेपामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं। त्यामधून आजही हे समोर आलेलं आहे की ते जमीन जी आहे ती जमीन मूळ मालकाचीच होती। ती मूळ मालकाची जमीन मी घेतली, ती MIDCची जमीन नव्हती। पण अशा प्रकारचा प्रोपोगंडा तयार करून मला त्या ठिकाणी या जमिनीच्या प्रकरणात अडकवण्याचं काम करून हेमंत गावंडेंनी माझ्या विरुद्ध FIR दाखल केला। तो यासाठी केला होता कारण आज जे जमीन मी सांगतोय बोपोडीची 15 एकर जमीन, या जमिनीच्या बाबत बनावट कागदपत्र तयार करून ज्या ठिकाणी भट कंपनीला ही जमीन पूर्वी दिलेली होती वतनदारी म्हणजे उदरनिर्वाहासाठी, त्या जमिनीच्या नातेवाईकांचे म्हणजे वारसदारांचे बोगस बनावट अशा स्वरूपाचे कागदपत्र तयार करून त्यांनी ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता। 2015लाही या संदर्भामध्ये त्यांनी प्रयत्न केला आणि 2015ला मी यांच्यावर FIR दाखल केला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला की असे बनावट कागदपत्र तयार केलेले आहे, त्यांना ही जमीन हडप करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे असा दाखल करायला मी डीनला सांगितलं आमच्या ऍग्रिकल्चर कॉलेजच्या, आणि त्यांनी तो दाखल केला। आजही तो गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्येही आज जे सांगितलेलं आहे तेच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, फक्त याच्यामध्ये एक नाव ऍड केलेलं आहे, ते आपले पाटील कोणते दिग्विजय पाटील, हा ते त्यांचे नाव याच्यामध्ये ऍड झालं आहे, ते अमेडा कंपनीच्या माध्यमातून। म्हणजे यांनी संगनमताने हा व्यवहार केलेला आहे। पुण्यामधली जमीन जी आहे त्या 300 कोटीचा व्यवहार झालेला म्हणजे झाला की नाही झाला तो दिसतोय, पण ही जमीन तर यांना 1 रुपया न घेता दिलेली गेली, म्हणजे नावावरच करून टाकलेली आहे बोगस कागदपत्र तयार करून। या मागच्या जमिनीच्या संदर्भात निदान 300 कोटी गेले, सब रजिस्ट्रार केले, व्यवहार झाला। या जमिनीच्या संदर्भात व्यवहारही झाला नाही। तहसीलदारवर प्रेशर आणून कुळ कायद्याची जमीन आहे असं दाखवून तहसीलदारकडून हा निर्णय मिळवून त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी ही जमीन त्यांच्या नावावर करून घेतली आणि त्यात अमेडा कंपनीचं नाव आहे। अमेडा कंपनीचं नाव आहे, याच्यामध्ये अर्थातच पार्थ पवार त्याचे सगळे भागीदार आहे। मागच्या कंपनीमध्ये त्या भागीदारांना 99% आहे, तसे अमेडा कंपनीमध्ये ते आहे। म्हणजे ही जमीन मोफत मिळवण्यामध्ये, मोफत शून्य किमतीमध्ये मिळवली यांनी जमीन। बरोबर। पण मग नाथाभाऊ,
एका बाजूला आपण बघतो की या संगनमतामध्ये केवळ राजकारणी मंडळी आहेत की मग त्या ठिकाणी असलेले अधिकारी वर्ग देखील त्याला तितकेच महत्त्वपूर्ण ठरू शकतात. कुणावरती नेमकी कारवाई होणं अपेक्षित आहे आणि जशी जोर धरू लागलेली एक बाजू की स्वतः नैतिक नाही जबाबदारी घेत अजितदादांनी राजीनामा द्यावा असं आपल्याला वाटतंय का? नाही, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अजून सखोल चौकशी केली पाहिजे. बरं. पार्थ पवारांचा कुठपत संबंध आहे अजून समोर आलेला नाही, पण अमेडा कंपनीचा संबंध आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. बरोबर. आता ह्याची चौकशी करून जर त्यामध्ये पार्थ पवार आलेले असतील तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या संदर्भात कुणाचा दबाव त्या तहसीलदारावर लागेल. साधा तहसीलदार असा निर्णय घेऊ शकत नाही एवढा मोठा. 1500 कोटी रुपयाची जमीन आहे आणि 1500 कोटी रुपयाची जमीन शून्य किमतीत दिलेली आहे, शून्य किमतीत या ठिकाणी. म्हणजे रघुवीर कायद्याची जमीन असं समजून तेवढती गेलेली आहे. या ठिकाणी जर चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये जर पार्थ पवार आढळले, पार्थ पवार आहेच आम्ही या कंपनीचे पार्टनर, पण त्यामध्ये जर अजितदादा किंवा अन्य लोकांनी या ठिकाणी प्रेशर आणलं असेल तर मग मात्र अजितदादा राजीनामा देण्यास पात्र राहील. पण याची चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशीसाठी जिथला तहसीलदार आहे त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. कारण पोलिसांसमोर तो सरळ साक्ष देणार नाही की मला एकनाथ खडसेंचा फोन आला होता का अजितदादांचा फोन आला होता. यामध्ये नार्को टेस्ट करून त्याच्या संदर्भातला कुणाचा फोन होता, कुणाचा दबाव होता, कुणाच्या दबावामुळे एवढी मोठी जमीन 1500 कोटी रुपयाची जमीन त्याने दिली हे बाहेर येऊ शकेल. काय ते समोर यावं अशी देखील मागणी जोर धरताना दिसते. मात्र नाथाभाऊ, जर जमिनीचे इतके गैरव्यवहार महाराष्ट्रामध्ये होत असतील तर त्याला खरोखर कोण कारणीभूत आहे? सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न मी तुम्हाला विचारतो यावेळेला. नाही, साधारण जमिनीचे व्यवहार अलीकडच्या कालखंडात जसे बनावट व्यवहार, बनावट मुखत्यारपत्र देऊन अशा स्वरूपाचे व्यवहार करण्याची ही जे आहेत हे प्रवृत्ती ही शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आता ते ग्रामीण भागाकडे वळली, पण शहरी भागामध्ये जमिनीच्या किमती एकदम गगनाला गेल्यात. आणि मग अशा ठिकाणी ज्या सरकारी जमिनी आहे प्रामुख्यानं त्या हडप करण्याचा प्रयत्न वारंवार व्हायला लागला. हा कारण हा हा. सरकारची जमीन म्हटली तर फारसं कोणी लक्ष देत नाही बरं. आणि खाजगी जमीन म्हटलं तर कोणीतरी त्याच्यामध्ये लाभार्थी असतो किंवा कोणी त्याला नुकसान झालेलं असतं. या सरकारी जमिनी पुणे शहरामध्येच नव्हे तर बऱ्याचशा शहरांमध्ये लाटण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बऱ्याचशा जमिनी त्या ठिकाणी लाटल्या गेल्या आहेत. बरं. म्हणून सरकारने या संदर्भामध्ये कागदपत्र बनावट करत आहेत, कागदपत्रांच्या मध्ये आपले अधिकारी सहकार्य करत आहेत. म्हणून या ठिकाणी असं करण्यास कठोर प्रतिबंध घातला पाहिजे. बरं नाथाभाऊ, जो नियम तुम्हाला लागू करण्यात आलेला होता तोच आता दादांनाही लागू करावा का? ह्याच्यामधून अजून दादांचं नाव पुढे येत नाहीये. दादांचं नाव 8 दिवसात 15 दिवसामध्ये या अमेडा कंपनीच्या मध्ये पार्थ पवारांचा संबंध आहे आणि पार्थ पवारांनी ही जमीन संगनमताने खोटे कागदपत्र करून कुळ कायद्याचे आहे असं दोन कुळ लावून मालकीची मिळवण्यासाठी संगनमत केलेलं दिसत आहे. हा हा हा. रेकॉर्डला वगैरे दिसत आहे अमेडा कंपनी. आणि मग ह्याच्यामध्ये अजितदादा पवारांचा किती संबंध आहे अजून आलेला नाहीये, समोर आलेलं नाहीये, पण येऊ शकतं. आणि म्हणून याची चौकशीची गरज आहे. आणि जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी किमान अजितदादांना राजीनामा देण्याची गरज आहे. नक्कीच. धन्यवाद. आपण आमच्याबरोबर जोडला गेलात नाथाभाऊ आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा केलीत. खरं तर मोठमोठ्या घटना आपल्याला घडताना दिसून येत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.